हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अंकिताज वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे स्वामींचा प्रकट दिन आहे आणि आम्ही निघालेलो आहे मंदिरात निघालेलो आहे, स्वामींच्या मठात निघालेलो आहोत. तर आणि आज आमच्याकडे पालखीसुद्धा येणार आहे. तर स्वामींचा प्रकट दिन आणि आमच्याकडे पालखी येण्याची वेळ आज एकच आहे. तर मला खरंच खूप आनंद होतो आहे. आणि चला मग आता आपण स्वामींच्या मंदिरात जाऊया आणि बघूया कशी तिथं तयारी चालू आहे ती. चला. स्वामींचा हा नवीन झालेला मठ आहे आणि हा मठ आमच्या इथे नेवरे या गावात आहे. तर खूप छान पद्धतीने बांधलेला आहे आणि त्या मठाचं अजून कामसुद्धा चालू आहे. तरीसुद्धा इथे बरीच लोक इथे स्वामी भक्त जी आहेत ती इथे मंदिरामध्ये येतात आणि स्वामींचं दर्शन घेतात. आणि आज प्रकट दिन असल्यामुळे खूप छान पद्धतीने स्वामींची पूजा अर्चा झालेली होती. आणि आता आम्ही आलेलो आहोत स्वामींच्या मंदिरामध्ये. मग आता मी दर्शन घेते आहे मंदिरामध्ये आणि नंतर मी तुम्हाला थोड्याच वेळात भेटते आहे. स्वामींचं माझं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी घरी निघत आहे, कारण मला घरी जाऊनसुद्धा आमच्याकडे पालखी येणार आहे, तर त्याचीसुद्धा थोडीफार तयारी करायची होती. त्यानंतर आता मी घरी आलेली आहे आणि माझ्या घरीसुद्धा मी स्वामींच्या फोटोपुढे खूप छान पद्धतीनं असं डेकोरेशन केलेलं होतं आणि नैवेद्यसुद्धा दाखवून घेतलेला होता. आणि मी जवळजवळ स्वामींचं 1 ते 1.5 वर्ष झालं मी स्वामींचं करते आहे. आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या आधी मी 21 दिवसाचे माझे उपवाससुद्धा होते आणि मी पारायणसुद्धा माझं नेहमीच पारायण मी करते. आणि ह्या 21 दिवसाच्या पारायणमध्ये मी नॉनव्हेज वर्ज्य केलेलं होतं. आणि मी जेव्हा स्वामींचं पारायण करत होते तेव्हा मला खूप छान पद्धतीचे अनुभवसुद्धा आलेले होते. आणि आता सुरू झालेली आहे माझी पालखीची तयारी चालू झालेली आहे, कारण आज आमच्याकडे संध्याकाळी पालखी येणार आहे आणि ही अशा पद्धतीने आम्ही थोडीफार अशी तयारी केलेली आहे आणि अजून मला तयारीसुद्धा करायची आहे. मस्तपैकी मी तयार झालेली आहे, कारण पालखी येते. सकाळीच मी तुम्हाला बोलले की आज आमच्याकडे पालखी येणार आहे आणि त्यामुळे मी तयार झालेली आहे. पॅरेट कलरची साडी मस्तपैकी नेसलेली आहे. त्याचबरोबर त्याला कॉन्ट्रास्ट असं स्काय ब्लू कलरचं ब्लाऊज घातलेलं आहे. खूप छान लूक येतो आहे त्यामुळे. आणि आज आमच्याकडे पालखी आहे आणि त्याचबरोबर स्वामींचा प्रकट दिनसुद्धा आहे. तर मी सकाळी मंदिरात जाऊन आलेली होती आणि त्यानंतर मला पुढचं काही शूट करता आलं नाही, कारण मला मंदिरात जायचं होतं. घरात रांगोळी वगैरे घरची सगळी तयारी पण करायची होती थोडीफार मला. तर त्यामुळे मला जास्त काही शूट घेता आलं नाही, कारण आम्ही कसं पालखीचं आगमनाच्या आधीची सगळी तयारी कशी आम्ही केली हे मी तुम्हाला दाखवू शकत नव्हते, कारण मला तेवढा वेळच मिळाला नाही शूट करायला. तर आता बघूया आपण पालखी येते आणि पालखीचं आम्ही दर्शन कसं घेतो. दरवर्षी आमच्याकडे पालखीचं हे आगमन हे एकदम बँड बाजामध्ये होतं. बँड बाजा वगैरे सगळं काही असतं, पण यावर तर आता बघूया आमची चंडिकाई येते आणि तिचं आम्ही तिचं आगमन कसं होतं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्लॉग बघायला लागणार आहे. आणि त्याचबरोबर बघूया आता आमची तर पालखी कशी नाचवतात हेही तुम्हाला बघायला मिळेल. आता बघूया किती प्रमाणात पालखी नाचवत आहेत. दरवर्षी खूप वेगवेगळे असं काही असतात, पालखी नाचवतात, खूप जणं पालखी नाचवतात. तर बघूया आता ह्यावर्षी कसं काही होतं आहे. तर स्टे ट्यून. अभिची पण तयारी झालेली आहे. बघू दे अभि स्मार्ट दिसतोय, मस्त दिसतोय. आम्ही दोघांनी ट्रेनिंग केलेलं आहे थोडंफार, बघू शकते. तो पॅरेट आहे आणि मी पॅरेट आहे आणि अभि ग्रीन आहे. आमच्या दोघांचं थोडंफार असं ट्रेनिंग झालेलं आहे.
कसं वाटतंय? चलो. कशी दिसतेय मी? मस्त दिसतेय. आमच्या चंडिका आईचं पालखीतून आमच्या आगमन झालेलं आहे आणि मस्तपैकी ढोल ताशांच्या गजरात पालखी येत आहे.
प्राणी स्वारी शेती बाती धर्मवंत सर्वमध्ये या